नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज ना मी फिश आणलेत आणि आताच पप्पा देऊन गेलेत. तर आता तसं तर एक 4 वाजत आले, पण आता ह्याला काही धुणार नाही, मी काढून फक्त साईडला ठेवणार आहे. आणि नंतर मग मम्मी आहे तरी धुवून थोड्या वेळाने. तर फिशमध्ये चिलाप आणलाय, चिलाप दाखवते तुम्हाला. तर हे बघा, चिलाप फिश आहे ते आणि छोटे छोटेच आहेत. तर घाण जास्त असते त्यामुळे स्वच्छ धुवायला लागतं यांना. काही ज्वारी दळली काय, तर इथं ज्वारीचं पीठ संपत आलं होतं, तर ज्वारी दळली मी. ह्यांना कधी आता धुवायचं काय? हां, कुठे ताप होती का इथं? देऊ का बांधल्यानं? हा हा हा, कसलं ऊन लागायला लागलं. तर हे पाणी ना बादलीतलं बोरचं पाणी भरून ठेवलंय, मग अशी बोर चालू केली तेव्हा. आणि आता ह्या एका बादलीनं आहे तर सगळं धुवून घ्यायचं. एवढं ऊन पडले कडक कडक. थोड्या वेळानं धुवू म्हणलं तर आता करायचं असल्यासारखं ऊनाचं धुवायला लागले. मी ऊन किती पडलंय हे बघा. हे हमारा गाव का ऊन. संचित खेळतोय, चप्पल असं तिकडे एका साईडला ठेवतोय. पण नंतर धुतलं असतं तरी झालं असतंय ना. आणि ह्या उद्याला धुवून 8 दिवस तर झाले का मोजून सांग. हे इतकं वारं वारं सुटते संध्याकाळच्या वेळेस, आणि हे असं सगळं त्याच्यावर काय म्हणते ते, त्याला साई साई आल्यासारखं झालंय. हे बघा, एवढं ऊन पडले आणि ह्या उन्हामध्ये आता ह्याला कुठल्या कोंबड्या येणार आहेत का? माणसं उन्हाने मरायला लागलेत आणि हा कोंबड्या बोलवायला लागलाय. सावलेला एका बसलेला. आपल्या कोंबड्या कुठे गेल्या ग? आपल्या कोंबड्या एक पण नाही. तर इथं ना मुंग्यांनी घर तयार केल्यासारखं केले. तर मध्ये मध्ये भरपूर मुंग्या होत्या. नाही नाही, कमी झाल्या मुंग्या. बरं बघू की. तरी पण किती होत्या गेल्या वेळेस, कमी झाल्या त्या आता जरा बऱ्यापैकी. नाही नाही, आहेत अगो जास्त आतमध्ये. आतमध्ये आहेत जास्त. योग आतमध्ये येत मुंग्या. कशाला? तर इथं ठेवलाय भात, फिश आहे तर त्याला 2 हळद मीठ लावून ठेवलंय. आणि एका साईडला ठेवलाय माझ्यासाठी चहा. आणि संचित मी बाहेर सांगितलंय स्वयंपाक करायला. काल आम्ही बाहेर केलाच नव्हता स्वयंपाक, तर म्हणलं नाही आई बाहेर का केला नाही, उगाच बाहेर कामाला लावतोय. मग आता मम्मी बाहेर भाकरी करत बसले आणि मी आतमध्ये चहा ठेवलाय. आणि नंतर मग सगळ्यात शेवटी बोल, काय म्हणायचंय तुला? हॅलो गाईस. हा बोला बोला. इथं बघा, आई ना भाकरी बनवते माझ्या म्हणण्यावर. काय तुझ्या म्हणण्यानुसार भाकरी बनवते? नाही, पण माझ्या म्हणण्यावर नाही. ते मी ना बाहेर आलो आणि ते आई ना चुलीवर ना भाकरी बनवायला लागली. तर मला वाटतं गेले आज माझ्या मी बिना म्हणे करायला लागले. होय. तर भाकरी झालेत आणि त्याच तव्यामध्ये आता खोबरं भाजून घ्यायला लागले मम्मी. तिथं कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, मिक्सरचं भांडं. आणि आता नंतर फिश आहे तर तळून घ्यायचे. आणि संची तिथं खुर्ची टाकून त्याच्यावर उशी टाकून बसल्या. मस्त असं हवा सुटली संध्याकाळची. कांदा जास्त झाला काय? नाही, ग्रेव्ही टाईप करायचं आहे का थोडं? मग अशी भाकरी करताना नव्हतं जास्त. ह्याचा पाय आता थोडासा टेकायला लागलाय बघ. सूज कमी झाली ना. काय लाईट गेली
काय बाळा? ते आता का ओरडते वेटबट सारखं बरं? ओरडायला काय होते तुला? त्या बघ तिथंच ठेवलंय का टेबलवर टीव्ही जवळ तिथं? टीव्ही जवळ आहेच तिथं. बाळा हो इकडे ये. हो बाळा. काय झालं? मिक्स केलं ना. लसूण काढून हे एका साईड मग हे पहिलं खोबरं बारीक करते आणि कांदा टोमॅटो पण ह्यात टाकते की काय होतं त्यात? नको नाही व्यवस्थित. हट्ट असं काय तू त्याला भाजून एकत्र सगळं केलं. तरी ते खोबरं भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि जिरे टाकले आणि इथं कांदा टोमॅटो खोबरं अद्रक सगळं. आणि हे आता हवा सुटली तर हवेने पडलेली झाडाची लिंबू. चुलीत आता कडे ठेवली आणि ह्या कडेमध्ये आता फिश आहेत तळून घ्यायचे. राहू दे काढते मी ठेव बारीक करते. चल आणि आमची खाट तर इथं संध्याकाळच आपलं असायचं. आणि आमच्या पप्पाचा फोन बघा कसला आहे. स्मार्टफोनच्या जमान्यात असला पप्पा फोन वापरत आहेत आमचा. चला आता मसाला आहे तर वाटण तयार करून घेते. भात आपला झालाय तर भात झाला. चहा पण पिले मी. आता मम्मीला सगळं वाटण तयार करून देते. आणि मम्मीने ना फ्रीजमध्ये फिश आहेत तर हळद मीठ लावून ठेवलेत. आणि आमच्यात इथं कसं फ्राय केलेलं आवडत नाही, तळून घेते मम्मी. त्यामुळे इथं हळद मीठ लावून ठेवलं आहे. त्याला तळून घ्यायचं आणि मग रस्सा सेपरेट करायचा. प्यायचं पाणी कसं साधं प्यायचं कोणाला पाहिजे? आईला. दर त्या पाडशी त्यांची जरी ठेवले पाणी घेऊन जा. तर आता वाटण आहे तर मी तयार करून घेते. आणि खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचं सेपरेट करायला सांगितले आणि कांदा टोमॅटोला सेपरेट करायला सांगितले. तर इथं खोबरं आणि अद्रक कोथिंबीरचं वाटण केलं आणि इथं आहे कांदा टोमॅटो आणि हे आपले फिश तळून घ्यायला लागली मम्मी. आणि तो चुलीवर आपलं जाळ वारं सुटले भरपूर असं. कोंबड्या इथं आपले बसले त्या कोंबड्या दोनच आहेत. तीन आहेत की दोन नाही दगड आहेत है ना. दगड आहे, दोन कोंबड्या आहेत. 3 तिकडे कुठे गेले त्या? फिराय गेले त्या अजून. त्या म्हणते अजून वेळ होतोय. तरी असं फिश असं तळायला वेळ लागते जास्त. आणि मग त्याच कडेमध्ये कालवण करायचं. तिकडून चुलीचा जाळ अंगावे लागला मी, त्यामुळे इथून जाळ घालते आणि इथं वर बसून शेकायला लागली. दोन आहेत. आणि हे पोरगा आमचा मगापासून टॅबमध्ये बघत बसला. काय Hi guys, Vayu vlog. Please like and subscribe and share होय. and comment वेलिको. जय हिंद. जय महाराष्ट्र, जय हिंद. जय महाराष्ट्र, जय हिंद. आणि हे असे लिंबूनीला फुलं लागतात आणि ह्या फुलाच्या नंतर लिंबू तयार होतं. हे बघा इथं पण लागले फुलं लिंबूनीला. हे बघा इथं कळी आहे, इथं पण आहे. तर मासे आहेत तर सगळे तळून झालेत. आणि हे मुंडके आहेत त्याचे. आणि आता त्याच तेलामध्ये थोडंसं तेल वाढवून हे करायचं, पुणे द्यायची त्याला. पुणे म्हणजे कालवण बनवायचं आपल्याला. कसं असं चुलीवरचं कालवणाची रेसिपी दाखवते तुम्हाला मम्मीच्या हातची. आणि हे आहे तिथं सगळे तळून घेतलेले मासे, गरम असे तळलेले. आणि हवा थंड सुटली. बघता बघता चुलीवर स्वयंपाक करताना अंधार पडलाय बघा. अंधार पडला. भाकरी तर किती केले मोजून? 4 भाकरी केले रोज. 4 नाही 3. आणि जाळ
तरी वारं नसल्यामुळे लवकर झाला स्वयंपाक. हम्म. भाकरी चपात्या. आता आता सुटले वारा, पाऊस पडायला लागलाय बहुतेक कुठेतरी. गार हवा सुटली. गार सुटली. तर तेल गरम झाले आपलं. तर ह्याच्यामध्ये हे आहे कांदा आणि टोमॅटो. कांदा टोमॅटो तेलात चांगलं भाजून घेतलं होतं तव्यामध्ये. आणि आता 1 किलो पाणी आणता का? जा रे बाळा, त्याला सरकवत आणा. जा रे बाळा, बारका आहे जा. तो, बारका आहे. हां, कालवणाला ना किती पण. वगैरे आणतात. तर कांदा टोमॅटो तेलात परतून घेतलेला, त्यामुळे त्याला काय भाजायला जास्त वेळ लागणार नाही. आणि नंतर त्याच्यामध्ये खोबरं, अद्रक, कोथिंबीर, जिरे याचं वाटण घातलं. जेवढं वाटण छान असं तेल सुटेपर्यंत भाजेल तेवढं छान लागतं कालवण. आणि चुलीवर केल्यावर चुलीवरची टेस्ट जरा वेगळीच लागते, चांगलं लागते. है ना? तर मसाला छान भाजला आहे. त्याच्यामध्ये टाकली आपली हळद आणि हे आहे मसाले, बाकीचे थोडे थोडे असे मसाले घालायचे. आणि चटणी टाका, दोन चटणी, मीठ आता ह्याला लावलेलं मीठ होतं आणि ते तेलात थोडंसं मीठ आलं, मीठ थोडं कमी घातलं. हा हा हा, थंड हवा सुटल्या अंगावर. कुणाला भूक लागली? मग आता जेवणच करायचं आहे की, झालं की गरमागरम खायचं. कसं? तर मसाला भाजला. आता मसाल्यामध्ये पाणी कमी पडते का नको? आणि आता रश्याला उकळी आली का नंतर मग हे टाकायचं. आणून देऊ का पाणी? थोडं दे, ठेवते ना, आणते. तर तिखट नाही झालं, थोडंसं हे झालं. आता उकळी आल्यावर टाकते काय का? आता टाकते, टाक. तळले चांगलं नाही काय होणार. हां, मग बस ना तेवढं, बस झालं. आता हे काय हे करायचंच नाही. एक उकळी आली का झालंच की तयार. एक लिंबू पडलाय हवेने तिकडं. पूर्ण किती तास बसलो ग त्या खुर्चीवर? कोण? मी. किती तास बसलास आम्हाला काय माहिती. हे तर इकडे एक लिंबू पडून गेलाय असं मला दिसला. हे बघा कसलं पिकलाय लिंबू बघा. कशी एक पडला. आणि आता एका हट हायलेवर कशाला तोडायचं आता. गलम हे चाटायचं नाही तर चल जेवण करायचं नाही संचितला. सुपर नाईट लावले काय? सुपर नाईट नाही लावलं, मस्त असं कालवण आपलं तयार झाले. त्याच्यामध्ये नंतर मुलगी आणि 2 अशी फिश टाकले. चल भूक लागली ना? हाय का जण बुड भांग सारख नाही काय द्यावले करतोय संचित. शाण्या बाळासारखं जरा वागायचं असतं. एक ताट आणले संचित आणि सारसा आणि तळलेले आतले फिश घेणार. तेलकट जास्त काही घेत नाही, तेलकट तसं थोडस. मटन आहे 1-2 किलो चुरून खाणार आहे का टेकून खायचंय? कसं जेवण करताना आता बघते की, चारताना बघते की आता त्याला. तर पीठ पण होतं सकाळचं आणि मग त्यामुळे मग थोड्या चपात्या पण केलेत आणि भाकरी केलीत असं केले. त्यामुळे संचितला आता चालणार आहे चपाती. एकदा घेते खाऊ अगर न खाऊ, नंतर सारखं उठायचं नाही. बाहेर बसतोय आम्ही हवेला खाटेवर आणि मग नंतर उठ वाटत नाही सारखं तेच करायला. हां, हे होतं पकड्या कट्ट्यावर. हां, ताट झाकून ते ठेवलं. आणि हे इथं तळलेले आहेत फिश.
तर आता संचितला चारून घेते मी. बस असू दे चल. तर हे आमचं फेवरेट प्लेस आहे, संचितचं जेवण करायचं आहे ना. हां तर आता ह्या उशीला टेकणार संचित आणि खाट्यावर बसून मस्त असं जेवणाचा आस्वाद घेणार आहे ना. हट टी व्ही काय मस्त बाहेरचा आनंद घ्यायचा. होय चला जेवा मग या आणते. बबडे पाणी आणलं नाही अगं. हे बघा आमची आई आहे हिनं ना हिनं बघा हिनं काय बनवलंय सॉरी काय म्हणते मासा. हे बघा मी तर माशाचं कालवण आहे आणि हे बघा एक तर भात आहे आणि मम्मीचं नाही माझं ताट आहे. संचितच्या ताटात मी जेवण करायला लागले. आणि ते ना घाण पडायला लागली. घाण आहे ना मम्मी का मुंडी आहे. खाल्लेलं काटे तुझे चालेल. आणि तो मामा आहे इथं मॅच बघायला लागलाय आणि जेवण करायला लागलाय.